मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर सिद्धोधन. आपण पाहत आहात नेचर ऑफ इंडिया. मित्रांनो, गांधी निर्मित काँग्रेसने आणि संघ निर्मित भाजपाच्या राजकारणाने देश कोणत्या स्तराला नेऊन ठेवला आहे हे सुप्रीम कोर्टाच्या संवैधानिक भूमिकेमुळे देशाच्या समोर आले आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचे छापे टाकून इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून डकेती केली जाते. सामान्य भारतीय मतदारांना नालायक ठरवले जाते. देवाधर्माचे आणि जातीचे राजकारण करून देशाला लुटले जाते. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात देशद्रोही राज्यकर्त्यांनी मतदारांच्या डोळ्यातनी तोंडात माती घातली आहे. देशातील वेतनभोग्यांनी व राजकीय लाभार्थ्यांनी भारतीय नागरिकांना अगदी शून्य करून ठेवले आहे. मागील 10 वर्षात प्रधानमंत्री मोदीने देशातील नागरिकांची इतकी जबर फसवणूक केली आहे की यापूर्वी कुणीही ती केली नव्हती. देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार घोटाळा इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून भाजपा सरकारने केला आहे. यापुढे बोफोर्स सारखे घोटाळे सुद्धा राई एवढे वाटायला लागलेले आहेत. मित्रांनो, देशातील राज्यकर्त्यांना सत्तेची नशा चढली आहे. सर्वसामान्य भारतीयांना बेदखल करत त्यांची मनमानी चालू आहे. मतदारांना काहीच कळत नाही. निवडणूक ही त्यांच्यासाठी नसतेच असा त्यांचा गैरसमज झालेला आहे. परंतु प्रबुद्ध नागरिकांनो, लक्षात घ्या, तुमच्या मतावर निवडून जाणारे हे आमदार, खासदार तुमचे सेवक आहेत. परंतु सेवक होत आहेत श्रीमंत आणि मालक होत आहेत कंगाल. ही परिस्थिती मतदारांवर का आली याची अनेक कारणं आहेत, ज्यामुळं आपण केवळ वेतनभोगी आणि लाभार्थीच राहिलो. आपल्या या अज्ञानामुळे सत्ताधाऱ्यांना त्यांचा मतदारसंघ, त्यांचे राज्य स्वतःच्या मालकीचे वाटायला लागले आहे. मोदीने तर कळसच केला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असलेले ग्राउंड त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतले. भारत सरकारऐवजी ते मोदी सरकार म्हणू लागले आहेत. या देशातील सर्व एजन्सींना खरेदी करून ईव्हीएमच्या माध्यमातून, ईव्हीएमच्या बळावरती अब की बार 405चा नारा दिला जातोय. परंतु इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून झालेला भारतातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे, भ्रष्टाचार आहे. याची दखल भारतीय नागरिक नक्कीच घेणार आहेत. गोदी मीडिया यावर बोलत नसला तरी देशातील समग्र नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. अब की बार मोदी फरारचा निर्धार मतदारांनी केला आहे. मोदी शहांनी मोठ्या प्रमाणात सत्तेचा गैरवापर केल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच मोदी शहांना फासावर लटकवले जाणार अशी देशभर चर्चा आहे. एवढं खोटं बोलणारा आणि देशाची लूट करणारा प्रधानमंत्री स्वातंत्र्यानंतरचा पहिला आहे. ईडी आणि सीबीआयचा वापर करून हजारो करोड लुटणारे डाकू प्रधानमंत्री आणि गृहमंत्री कसे इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून हप्ता वसुली करणाऱ्या या इंटरनॅशनल टोळीला फासावर लटकवलेच पाहिजे अशी भारतीय नागरिकांची मागणी आहे. या देशातील प्रत्येक सत्ताधाऱ्यांनी देशाला अतोनात लुटले आहे. हा देश स्वतंत्र झाला नसता तर या लुटारूंच्या टोळ्या निर्माण झाल्या असत्या का? ब्रिटिश साम्राज्यशाहीबरोबर वाटाघाटी झाल्याच नसत्या तर अशी परिस्थिती निर्माण झाली असती का? स्वातंत्र्याचा खोटा इतिहास लिहून या देशातील नागरिकांवर आजही मनोभावे अत्याचार केले जात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय संविधान देताना प्रांत रचनेपासून तर भारतीयांच्या खाण्यापिण्यापर्यंतचा विचार केला. माणसांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा कोणत्या गरजा असतात त्यावरचे उपाय देखील त्यांनी सुचवले. परंतु 15% धर्मांधानी जातीवादी देशद्रोह्यांनी देश रसातळाला नेऊन सोडला. 26 जानेवारी 1950 नंतरच्या हा भारत देश स्वावलंबी नागरिकांचा देश बनायला हवा होता. परंतु सत्तेच्या उन्मादाने देशाचे अतोनात नुकसान झाले. मोदी सत्तेच्या उन्मादाचा कळस आहे. या देशाने बुद्धाची प्रज्ञा, करुणा, शील आणि अहिंसा स्वीकारली असती तर कदाचित एवढी राजकीय अराजकता इथे माजली नसती. या देशाला निसर्गाने सर्व काही दिले, फक्त प्रगल्भ नेतृत्व, योग्य दिशा आणि संस्कृती स्वीकारण्याची अक्कल आम्हाला विकसित करता आली नाही. अरे, ज्याने अत्यंत निष्प्रो भावनेने या देशाला स्वर्ण भारताशी पुन्हा जोडले, 18 तास अभ्यास करून या देशाची अर्थव्यवस्था, सामाजिक व्यवस्था, धर्मव्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था आणि न्याय व्यवस्था पुनर्स्थापित करून दिली, समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची ऊर्जा दिली, त्या महापुरुषाचा केवळ द्वेष करण्याच्या नादात तुम्ही देश रसातळाला नेला.
प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक बाबासाहेबांच्या वरती प्रश्नचिन्ह निर्माण केले. बाबासाहेबांच्या तोडीचा एक तरी निष्पृह, राष्ट्रनिष्ठ, चारित्र्य संपन्न नेता या देशात होता का हे सिद्ध करा. स्वातंत्र्य संग्रामात बाबासाहेबांचे काय योगदान आहे, त्यांनी नेहमी इंग्रजांना साथ दिली हे तुमचे आरोप तुमच्या बुद्धीची दिवाळखोरी सिद्ध करणारे आहेत. 26 जानेवारी 1950ला हा देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. या देशाच्या स्वातंत्र्याचे खरे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत. ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढा या देशात कधीच लढला गेला नाही. 15 ऑगस्ट 1947 पर्यंत ब्रिटिशांसोबत फक्त वाटाघाटी चालू होत्या. त्याला राजकीय क्रांती म्हणता येत नाही. ते फक्त सत्तांतर होते. म्हणून आज देशभर राजकीय अराजकता पसरलेली आहे. बाबासाहेबांच्या राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या निर्बुद्धांनो, इतिहास वाचायला शिका. भारताच्या स्वातंत्र्याची पहिली ठिणगी 1913ला कोलंबिया विद्यापीठातून ज्यांनी पेटवली त्या महापुरुषाचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा प्रबंध वाचल्यानंतर भारतीयांना बाबासाहेबांचे महात्म्य लक्षात येईल. 1913 ते 1917 या 4 वर्षात स्वातंत्र्य लढ्याच्या यादीतील लोक कुठे होते? बाबासाहेबांना जातीच्या आधारावर विरोध करणे आता तरी थांबवा. आपकी बात 400 पार तुम्हाला संविधान बदलण्यासाठी पाहिजेत. हे बोलण्याचे स्वातंत्र्य आणि 10 वर्षे जिवंत राहण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला संविधानानेच दिले आहे. संविधान ज्या दिवशी बदलेल त्याच दिवशी तुम्हाला भारतीय नागरिक फासावर लटकवतील. तुमचा बदला घेण्यासाठी लोकांना ही संविधानच अडसर ठरते हे विसरू नका. ब्रिटिश साम्राज्यशाहीवर जागतिक दबाव निर्माण करून त्यांना सळो की पळो करून सोडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव राष्ट्रपुरुष होते आणि राष्ट्र निर्मातेही होते. ब्रिटिशांच्या युनियन जॅक भारतावर फडकवणारे पहिले भारतीय नातू हे पंत होते, बाबासाहेब नाही. ब्रिटिशांबरोबर बिस्किटे चगळत बहुजनांना आणि शेतकऱ्यांना लुटणारे टिळक होते, बाबासाहेब नाही. लॉर्ड माउंट बेंटनच्या पत्नीसोबत सिगारेट ओढता ओढता देशाची फाळणी करून प्रधानमंत्री पद मिळवणारे नेहरू होते, बाबासाहेब नाही. पंचम जॉर्जच्या आगमनाप्रित्यर्थ रवींद्रनाथ टागोरांनी स्वागत गीत लिहिले. ब्रिटिशांनी आपल्याला जाता जाता एखादे मोठे बक्षीस द्यावे यासाठी त्या स्वागत गीतालाच आपण राष्ट्रगीत ठरवले. ब्रिटिशांनी रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पुरस्कार देऊन याची शाबासकी दिली. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस तरी स्वातंत्र्याचा आहे का? 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस नसून तो जॉर्जचा जन्मदिवस आहे. अशा फितूर आणि वाटाघाटीसाठी बुद्धी गहाण ठेवणाऱ्यांना राष्ट्रपुरुष ठरवून समग्र भारतीयांना अखंड भारताबरोबरच मताधिकार, मान, सन्मान, स्वाभिमान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वावलंबन देणाऱ्या राष्ट्रपुरुष बाबासाहेबांचा आपण अपमान करता. ब्रिटिशांची चापलुसी करून स्वातंत्र्य हस्तगत करणाऱ्यांना भारतीय नागरिकांची काय किंमत कळणार आहे? ज्यांना स्वतःच्या ताटातले मुसळ दिसत नाही ते निघाले दुसऱ्यांच्या ताटातले कुसळ शोधत. स्वातंत्र्य लढ्याच्या यादीत ज्यांची नावे आहेत ते खरोखरच देशभक्त, राष्ट्रपिता, स्वातंत्र्यवीर आहेत का? त्यावेळी कुणी राष्ट्रध्वजाला विरोध करत होता तर कुणी संविधान नाकारत होता. कुणी प्रधानमंत्री पदाची शर्यत जिंकण्यासाठी देशाची फाळणी करत होता. कुणाला भगवा हवा होता तर कुणाला नागवा हवा होता. तर कुणी अल्पवयीन मुलीसोबत सत्याचे प्रयोग करण्यात व्यस्त होता. मात्र या देशातील SC, ST, OBC, मायनॉरिटीज आणि स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारा एकमेव राष्ट्रपुरुष होता. त्यांचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी या देशाचे संविधान लिहिले, राष्ट्रध्वज निर्माण केला, देशाचे अखंडत्व कायम ठेवले, सर्वांसाठी शिक्षण खुले केले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, विद्यापीठे जाळून शिक्षणावर बंदी आणणाऱ्यांचा कायम बंदोबस्त केला, स्त्रियांना शतकानुशतकांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. या देशात ब्रिटिश येण्यापूर्वी भारतीयांना गुलाम कुणी बनवले होते? या वास्तव इतिहासावर कुणीच का बोलत नाही? कारण ब्रिटिशाविरुद्धचा लढा हा स्वातंत्र्याचा लढा कधीच नव्हता. ब्रिटिश पूर्व भारताचे सत्य लपवण्यासाठी रचलेले ते ब्राह्मणी षडयंत्र आहे. भारतावर युरेशियन ब्राह्मणांपासून ते ब्रिटिशांपर्यंत अनेक परकीयांनी आक्रमणे केली. शेकडो टन सोने, हिरे, माणिक, मोती लुटले, परंतु आर्य ब्राह्मणांसारखी कूटनीती कुणीच केली नाही.
यांनी भारतीयांच्या मेंदूचे सॉफ्टवेअरच बदलून टाकले. प्रत्येक परकीय आक्रमकांसोबत स्वतःचे रक्तसंबंध जोडले. भारतात शेकडो स्वातंत्र्य लढे झाले. तो इतिहास का शिकवला जात नाही? प्रबुद्ध नागरिकांनो, लक्षात घ्या, या देशात ब्रिटिशांना कुणी आणले? ब्रिटिशांचे शिक्षण कुणी घेतले? ब्रिटिशांचे द्विभाषिक कोण होते? ब्रिटिशांची पहिली चाकरी कुणी स्वीकारली? फर्ग्युसन सारख्या शिक्षण संस्था ब्रिटिशांकडून कुणी घेतल्या? स्वातंत्र्याचे लढे आम्हाला शिकवताय. बाबासाहेबांना ब्रिटिशांचे हस्तक म्हणूनही नव्हताय. या देशाचा विकास ब्रिटिशांनी केला. पोस्ट खाते, रेल्वे त्यांनी सुरू केली. सिंधू खोऱ्याचे उत्खनन करून भारतीय कृषी संस्कृतीचा शोध ब्रिटिशांनी लावला. वेरूळ अजिंठा त्यांनीच शोधला. शेकडो वर्षापासून लपवलेला भारतीयांचा खरा इतिहास ब्रिटिशांनीच शोधून काढला. म्हणून तर तुम्ही ब्रिटिशांना विरोध केला. तोपर्यंत ब्रिटिश तुमचे अधिनायक होते, महानायक होते. भारतीयांचे हिंदूकरण करून युरेशियन ब्राह्मणांनी सॉफ्टवेअर बदलून भारताची मूळ संस्कृती, परंपरा, विज्ञान आणि शैक्षणिक व्यवस्था उद्ध्वस्त केली. मग खरे राष्ट्रद्रोही कोण? अजून वेळ गेलेली नाही. या देशाला खऱ्या अर्थाने विकसित करायचे असेल तर मूळ संस्कृतीचे अहिंसा, प्रज्ञा, करुणा, शील यांचे संस्कार भारतीयांवर करा. अन्यथा एक दिवस भारतीय नागरिक सत्ताधाऱ्यांना फासावर लटकवतील. जय भीम.